शहरात गांजा विक्री करणाऱ्यांवर छापा, 2 इसमावर गुन्हा दाखल। माननीय भारत सरकार यांच्या नशामुक्त भारत अभियानाचे पार्श्वभूमीवर सांगली जिल्ह्यातील वाढत्या अंमली पदार्थाच्या वितरण व विक्री तसेच नशाखोरीवर अंकुश ठेवून अंमली पदार्थ विक्री तसेच वितरण करणारे संशयित इसमांचे विरोधात प्रभावी व सातत्यपूर्ण कारवाईसाठी श्री संदीप घुगे माननीय पोलीस अधीक्षक सांगली, श्रीमती ऋतू खोकर माननीय प्रभारी पोलीस अधीक्षक सांगली व श्री प्रणील गिल्डा माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी मिरज विभाग यांनी विशेष सूचना देऊन गांजा विक्री करणाऱ्या लोकांवर प्रभावी कारवाई करून गुन्हे दाखल करण्याबाबत आदेश दिले होते। माननीय वरिष्ठांच्या आदेशाप्रमाणे नशाखोरी व अंमली पदार्थ विक्री रोखण्याचे अनुषंगाने महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याकडील नमूद पोलीस पथक पोलीस ठाणे हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना पथकातील पोक जावेद शेख व मोहसिन टिनमेकर यांना दिनांक 15 मे 2025 रोजी गोपनीय माहिती मिळाली की एक इसम नशेसाठी वापरण्यात येणारा गांजा नामक अंमली पदार्थाची विक्री करण्यासाठी मिरज येथील राजपूत मंगल कार्यालयाजवळ मिरज कोल्हापूर हायवेच्या ब्रिजखाली येणार आहे, अशी खात्रीलायक बातमी मिळाली। सदर बातमीवरून संदीप शिंदे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रभारी महात्मा गांधी चौक पोलीस ठाणे मिरज यांनी तात्काळ महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याकडील DB पथकास रवाना करून सदर इसमावर छापा टाकून गांजा जप्त करण्याचे आदेश दिले। महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याकडून नशामुक्त भारत अभियान पार्श्वभूमीवर अंमली पदार्थ विक्री तसेच वितरण करणाऱ्या व्यवस्थेची पाळेमुळे खणून काढण्याच्या अनुषंगाने अंमली पदार्थ विरोधी कारवाईत सातत्य राखत जास्तीत जास्त प्रभावी कायदेशीर कारवाई करून नशाखोरीच्या अवैध व्यवसायाचा समूळ बिमोड करण्याच्या उपाययोजना राबवण्यात येत असून नागरिकांनी अंमली पदार्थाबाबत माहिती पोलीस प्रशासनास देण्याचे महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्यातर्फे आवाहन करण्यात येत आहे।